नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा. महत्त्वाची गोष्ट, लेक्चर संपूर्ण पहा, एकही प्रश्न यातला स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 28 ऑगस्ट 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला पहा. 18वी ब्रिक्स शिखर परिषद भारतात कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नवी दिल्ली येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पाहायचे. 12 आणि 13 सप्टेंबर 2026 रोजी 18वी ब्रिक्स शिखर परिषद नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणार आहे. भारताने 1 जानेवारी 2026 पासून ब्रिक्सचं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे आणि ब्रिक्स अध्यक्षतेची थीम आहे या वर्षीची लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी. थीम लक्षात ठेवा, थीम येऊ शकते आणि कोणत्या कालावधीमध्ये बैठक पार पडली असं. आणि ब्रिक्समध्ये सुरुवातीला ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे 5 देश होते आणि 2006 मध्ये ब्रिक्समध्ये BRICचं नाव असं होतं आणि 2010च्या दक्षिण आफ्रिका सामील झाल्यानंतर ते ब्रिक्स असं झालेलं आहे. बदल लक्षात घ्या. आणि 2023 मध्ये G20चं अध्यक्षपद भारताकडे असताना इथे मोठ्या सभा घेतल्या होत्या आणि न्यू डेव्हलपमेंट बँक जी ब्रिक्स समूहाशी संबंधित आहे, तिची जी स्थापना आहे ती 2014 साली झालेली आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न दुसरा. निपुण युद्धनौका भारतीय नौदलामध्ये कधी सामील होणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 31 ऑगस्ट 2026 या दिवशी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. निपुण हे भारतीय नौदलात निस्तार श्रेणीतील दुसरं डायव्हिंग सपोर्ट जहाज आहे आणि हे जे जहाज आहे ते 31 ऑगस्ट 2026 रोजी मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमध्ये दाखल होणार आहे. निपुणची संपूर्ण रचना जी आहे आणि बांधणी हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड विशाखापट्टणम येथे झाली आणि डायव्हिंग आणि पाण्याखाली खास मोहिमांसाठी निपुण तयार केलेला एक प्लॅटफॉर्म आहे आणि निपुण पाणबुडी बचाव मोहिमांसाठी मदत करू शकते. ठीक आहे. आणि 30 जुलै 2026 रोजी भारतीय नौदलाला हे जहाज सुपूर्त झालेलं आहे आणि पाणबुडी बचाव, डायव्हिंग आणि पाण्याखालील ऑपरेशनसाठी निपुण हे नौदलाचं अत्यंत महत्त्वाचं सहाय्यक जहाज यामुळे ठरते. पुढील प्रश्न पहा. प्रश्न तिसरा. नाबार्ड आणि नॅफिड यांच्यामध्ये सामंजस्य करार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ग्रामीण पायाभूत सुविधांसंबंधी आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. नाबार्ड आणि नॅफिड यांनी 26 ऑगस्ट 2026 रोजी मुंबईत एकत्र येऊन सामंजस्य करार केलेला आहे. या कराराचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा विकसित करण्यावरती आहे. यामध्ये सिंचन, पाणी पुरवठा, स्वच्छता, ग्रामीण रस्ते, पूल, कोल्ड चेन, साठवणूक सुविधा, गोदामे, संपीडित बायोगॅस यांसारखी कामे समाविष्ट असणार आहेत. आणि ग्रामीण क्षेत्रातील PPP म्हणजेच खाजगी आणि सार्वजनिक भागीदारीतून प्रकल्प राबवले जाणार आहेत. आणि नाबार्डचं संपूर्ण नाव म्हणजे फुल फॉर्म आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट आणि नॅफिडचं फुल फॉर्म आहे नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट. फुल फॉर्म लक्षात घ्या. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न चौथा. महाराष्ट्रातील अमरावती येथील रुग्णालयातील आग प्रकरणामध्ये NHRC ने कोणाला नोटीस बजावली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने म्हणजेच NHRC ने अमरावती जिल्ह्यामध्ये महिला रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेवरती गंभीर लक्ष दिलेलं आहे. या आगीमध्ये सिक न्यूबॉर्न
केअर युनिटमध्ये 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला आणि 4 जण जखमी झालेत. आणि ही घटना 25 ऑगस्ट 2026 रोजी घडली आणि अशी माहिती प्रसिद्ध माध्यमांमध्ये आली देखील आहे. आणि NHRCने माध्यमांमधून आलेल्या बातमीवरती सुओ मोटो म्हणजे स्वतःहून दखल घेत कारवाई सुरू केली यावरती. आणि महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांकडून या प्रकरणाचा सविस्तर आणि तथ्यात्मक अहवाल 2 आठवड्यांच्या आत मागवण्यात देखील आलेला आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 5. 28 ऑगस्ट 2026 रोजी प्रधानमंत्री जनधन योजनेला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सी, एकूण 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. महत्वाचे पॉइंट्स पहा. प्रधानमंत्री जनधन योजनेला 28 ऑगस्ट 2014ला ती सुरू झाली आहे आणि नरेंद्र मोदी यांनी ती सुरू केली होती. आणि 28 ऑगस्ट 2026 रोजी या योजनेला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. भारतात आर्थिक समावेशनासाठीची ही योजना खूप महत्त्वाची आहे आणि आत्तापर्यंत 59 कोटींहून अधिक बँक खाती या योजनेखाली उघडण्यात आली आहेत. आणि या खात्यांमध्ये एकूण 3,17,000 कोटींची ठेव जमा आहे. जगातील सर्वात मोठा आर्थिक समावेश उपक्रम म्हणून या योजनेची नोंद झालेली आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 6. जागतिक तायक्वांदो पुमसे चॅम्पियनशिप यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणाची निवड झाली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, त्रिलोक सुब्बा असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. सिक्कीमचे त्रिलोक सुब्बा यांनी जागतिक तायक्वांदो पुमसे चॅम्पियनशिपसाठी भारताच्या संघात त्यांची निवड झाली. आणि ही स्पर्धा जी आहे ती 16 ते 20 सप्टेंबर 2026 दरम्यान चुनचॉन, दक्षिण कोरिया येथे होणार आहे. आणि त्रिलोक सुब्बा हे अंडर-60 पुरुष वैयक्तिक पुमसे आणि वरिष्ठ गटातील सांघिक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. जुलै 2026 मध्ये महाराष्ट्रामध्ये झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो पुमसे चॅम्पियनशिपमध्ये त्यांना सुवर्ण पदक मिळाले होते. ठीक आहे. आणि त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीनंतर त्यांची थेट जागतिक स्पर्धेसाठीची निवड झालेली आहे. विशेष म्हणजे पुमसे हा तायक्वांदो मधील कौशल्यावरती आधारित प्रकार आहे. आणि त्रिलोक सुब्बा यात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 7. महाराष्ट्राच्या चाकण भोसरीतील 49 MSME करारांमधून किती गुंतवणूक प्रस्तावित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 2320.97 कोटी इतकी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. चाकण भोसरी औद्योगिक पट्ट्यामध्ये 49 MSMEs उद्योगांसोबत सामंजस्य करार झालेले आहेत. आणि यामध्ये 49 MSMEs करारांतून जवळपास 2320.97 कोटींची गुंतवणूक होईल. आणि इतक्या मोठ्या गुंतवणुकीमुळे हजारो नव्या नोकऱ्यांची संधी निर्माण देखील होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहामध्ये MSME करारांवरती स्वाक्षरी झाली. आणि MSME क्षेत्र आयात घटवत स्थानिक उत्पादनांना चालना देत आहे आणि लोकल टू ग्लोबल हा उद्देश साधतंय असं सांगण्यात आलं यावेळेस. आणि या करारामधून 49 उद्योग पुढील 1 ते 2 वर्षांमध्ये उत्पादन सुरू करण्याचं लक्ष ठेवत आहेत. आणि चाकण आणि भोसरी MSME करारांमधून मुळे गुंतवणूक, उत्पादन, रोजगार आणि स्थानिक पुरवठा साखळीला बळ मिळणार आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 8. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आणि आर्क इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी AI मदतीने किती नवीन विषाणू तयार केले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एकूण 16. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आणि आर्क इन्स्टिट्यूटमधल्या शास्त्रज्ञांनी AI मदतीने 16 नवीन विषाणू तयार केलेले आहेत. हे जे संशोधन आहे ते डॉक्टर ब्रायन हाय यांच्या नेतृत्वाखाली झालंय.
पहिला पॉईंट लक्षात ठेवा. त्यांनी इवो या नावाचं प्रगत AI मॉडेल वापरलं आणि ज्यामध्ये इवो 1 आणि इवो 2 या 2 आवृत्त्या होत्या. तयार केलेले सगळे विषाणू बॅक्टेरियोफेज प्रकारात मोडतात आणि हे जे विषाणू आहेत ते जीवाणूंना संक्रमित करून त्यांचा नायनाट करतात, असं त्यांचं काम आहे. आणि AIने तयार केलेल्या या विषाणूंना E.coli नावाच्या जीवाणूवरती वापरून पाहिलं असा प्रयोग करण्यात आलेला आहे आणि 16 ही विषाणू निसर्गात नव्याने तयार झालेत, आधी कुठेही अस्तित्वात ते नव्हते. आणि डॉक्टर ब्रायन यांनी स्पष्ट केलंय की मानवाला नुकसान पोहोचवणाऱ्या विषाणूंचा डेटा त्या AIना दिला नव्हता. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न 9. 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय स्पोर्ट्स संघाला मंजुरी कोणी दिलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. MYAS approves India eSports contingent for Asian Games 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय स्पोर्ट्स संघाला MYAS ची मंजुरी मिळालेली आहे. युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाने भारतीय स्पोर्ट्स संघाला मंजुरी दिली. भारताच्या स्पोर्ट्स पथकामध्ये 15 सदस्य आहेत आणि 2026 मध्ये 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचं आयोजन होणार आहे. आणि 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेचं जपानमधील आयची नागोया येथे ही स्पर्धा पार पडेल आणि 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2026 मध्ये ही स्पर्धा पार पडेल. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 10. भारतीय तटरक्षक दलाला 25 ऑगस्ट 2026 रोजी कोणते जहाज मिळालेले आहे? तर योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक C, ICGS अजित असं नाव आहे त्या जहाजाचं. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय तटरक्षक दलाला ICGS अजित हे जलद गस्ती जहाज मिळालेलं आहे आणि याची निर्मिती जी आहे ती गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये झाली आहे. आणि ICGS अजित हे अदम्य वर्गातील जहाज आहे, हे लक्षात घ्या. आणि ICGS अजित हे या वर्गातील 7वं फास्ट पेट्रोल वेसल असणार आहे आणि 65% अधिक स्वदेशी सामग्री वापरलेली आहे यामध्ये. आणि मत्स्य संरक्षण, शोध व बचाव, तस्करी विरोधी आणि चाचेगिरी विरुद्ध कारवाई ही ICGS अजितची प्रमुख कार्य असणार आहेत. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 11. यायोई कुसामा यांचं निधन कितव्या वर्षी झालेलं आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक B, 97व्या वर्षी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. यायोई कुसामा या जपानच्या प्रसिद्ध अवॉगार्ड कलाकार होत्या, जपानच्या होत्या त्या. आणि यांचा जन्म जो आहे तो 22 मार्च 1929 मध्ये मात्सुमोटो जपान येथे झाला होता. आणि कुसुमा यांचे 14 ऑगस्ट 2026 रोजी टोकियो येथील रुग्णालयात निधन झाले होते आणि यांना पोल्का डॉट क्वीन म्हणून ओळखलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि यायोई कुसुमा यांच्या कलाकृतीमध्ये पोल्का डॉट नमुने, पुनरावृत्तीच्या आकृतिबंधांचा विशेष वापर दिसायचा. आणि इन्फिनिटी मिरर रूम या यायोई कुसुमा यांच्या प्रसिद्ध इमर्सिव्ह आर्ट इन्स्टॉलेशन्स आहेत, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 12. जगातील सर्वात वेगाने वाढणारे कंटेनर बंदर म्हणून कोणते बंदर उदयास आले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर जगातील सर्वात वेगवान वाढणारे कंटेनर बंदर म्हणून उदयास आलेले आहे. जवाहरलाल नेहरू बंदर हे मुंबईमध्ये स्थित आहे.
आणि 2026च्या पहिल्या 6 महिन्यामध्ये जवाहरलाल नेहरू बंदराच्या कंटेनर वाहतुकीत 13.6% इतकी वाढ झाली आहे आणि हे जे बंदर आहे ते जागतिक क्रमवारीमध्ये 21व्या स्थानावरती पोहोचले आणि जगातील टॉप 30 बंदरांमध्ये वाढीच्या बाबतीमध्ये जवाहरलाल नेहरू बंदराने सर्व बंदरांना मागे टाकलेलं आहे. आणि जवाहरलाल नेहरू बंदराच्या जागतिक कामगिरीची माहिती केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली. ठीक आहे, तर आजचे आपले 28 ऑगस्ट 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.